नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीसाठी म्हणून मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलंय आणि सकाळीच ते मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झालेत देखील. दरम्यान अमित शहांसोबत यावेळी एक स्वतंत्र बैठक सुद्धा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचलेच आहेत. 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक देखील सुरू होईल. काय सविस्तर माहिती? बरोबर आहे. खास करून जर बघितलं तर माझ्या मागे विज्ञान भवन आहे आणि या विज्ञान भवनामध्ये जर बघितलं तर नुकतेच उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते पोहोचलेले आहेत. इतरही राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले, झारखंडचे मुख्यमंत्री पोहोचले आहेत, ओडिशाचे उपमुख्यमंत्री पोहोचले आहेत, तेलंगणाचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, शिवराज सिंग चौहान पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीमध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची एक 10 मिनिटासाठी एक वेगळी भेट होईल अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळते, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 2.5 वर्षानंतरची ही अमित शहांसोबत असलेली पहिली भेट झाली. कारण की यापूर्वी ज्यावेळेस युती तुटली होती त्यावेळेस अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा झाली होती त्यामध्ये ते आश्वासन पूर्ती केली नाही अशा प्रकारचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यानंतर ही युती तुटली. त्या युती तुटण्याच्या घटनेनंतर आता जवळपास 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा आमने सामने येत आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे, जी बैठक विज्ञान भवनात होणार आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते एकीकडे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या बैठकीच्या माध्यमातून जवळ तर येत नाही ना असाही एक प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळाचं आहेच आहे, पण महाराष्ट्रातील जनतेचं देखील लक्ष लागलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या बैठकीच्या माध्यमातून जवळ येईल का. स्टुडिओ. बरोबर प्रशांत, एकतर जी 10 वाजता बैठक सुरू होणार आहे, ज्यासाठी या सगळ्या देशभरातून प्रतिनिधी आलेले आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, ही बैठक साधारण किती वेळ चालेल आणि त्यानंतर काय वेळ ठरली अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची? महत्त्वाचं म्हणजे साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत नक्षलग्रस्त राज्यांची ही भेट चालणार आहे, ज्यामध्ये जवळपास 10 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. आणि या भेटीच्या दरम्यान विविध विषयांवरती चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील भाषण होणार आहे आणि या भाषणाच्या माध्यमातून कुठेतरी नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र कसं राबवतंय हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहे. पण सोबतच या बैठकीनंतर होऊ शकतं जेव्हा बैठकी संपल्याच्या नंतर 10 मिनिटाची वेगळी चर्चा अमित शहा सोबत उद्धव ठाकरेंची होईल अशी माहिती आलेली आहे. त्याचमुळे हॉल नंबर 2 आणि 3 मध्ये ही जी बैठक होत आहे या बैठकीनंतर होऊ शकतं बाजूला जो हॉल नंबर 4 आहे तिथे छोटा हॉल आहे, पण तिथे त्या हॉलमध्ये होऊ शकतं अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. आणि या भेटीच्या माध्यमातून स्पष्ट होईल की राज्यातल्या राजकारणाची दिशा काय आहे. कारण की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरती राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची ही त्यांची तिसरी भेट आहे. त्यापूर्वी 2 भेटी येथे झालेल्या आहेत त्यांच्या दिल्लीच्या. एका भेटीमध्ये ते पंतप्रधानांना भेटले होते, एका भेटीमध्ये ते इतर राजकीय नेत्यांना भेटले होते. पण पंतप्रधानांच्या भेटीमध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. राज्याच्या विकासाचे प्रकल्प, त्यानंतर मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात पत्र एक शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आता ही तिसरी भेट, या तिसऱ्या भेटीमध्ये होऊ शकतं उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची जेव्हा भेट होईल तेव्हा राज्याच्या राजकारणावरती निश्चितपणे चर्चा होईल. जी प्रशांत, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच आणि तुर्तास धन्यवाद या आत्ताच्या सगळ्या माहितीसाठी. बैठक संपल्यानंतर आणि खास करून अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर ही भेट नेमकी कशासाठी होती, काय चर्चा झाली याबद्दल काही माहिती मिळते का, आपण याबद्दल बोलूयातच. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. आता न्यूज 18 लोकमत वरती आम्ही गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या रस्त्यांची दुरवस्था दाखवतोय आणि त्यासाठी वृत्तमालिका तसदीबद्दल क्षमस्व पाहूयात. यामध्येच आणखी काही रस्त्यांची अवस्था. तर न्यूज 18 लोकमतवर आम्ही राज्यातील महामार्गांच्या दुरवस्थेचा वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका गेल्या कित्येक दिवसापासून
चालवत आहोत। यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी जाऊन महामार्गावरती पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक कसा त्रास किंवा हाल सहन करतायत हे आम्ही दाखवतोय। याआधी आम्ही तुम्हाला पालघर मधल्या धुंदलवाडी ते उधवा या रस्त्याचं वास्तव दाखवलं होतं, तसंच यवतमाळ मधील रस्त्यांची दुरवस्था देखील दाखवली होती। आता आम्ही तुम्हाला परभणीतल्या नानलपेठ ते जुना पेडगाव या रस्त्याची दुरवस्था दाखवणार आहोत। ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतीये। त्यामुळे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून प्रशासन याबाबत फक्त तसदीबद्दल क्षमस्व इतकंच म्हणतंय आणि यासाठीच न्यूज 18 लोकमतची ही विशेष मोहीम तसदीबद्दल क्षमस्व। वळूयात आमच्या मोहिमेकडे। तर परभणीमधील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून शहर असो की ग्रामीण भाग सर्वच ठिकाणचे रस्तेच गायब झालेत। शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरती खड्डेच खड्डे आहेत। रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी परभणीतल्या नानलपेठ ते जुना पेडगाव या दरम्यान दुचाकीने प्रवास केला आणि यावेळी खड्ड्यांमधून मार्ग काढताना नागरिकांना नेमका काय त्रास होतोय हे जाणून घेतलंय। परभणी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचं चित्र पाहण्यासाठी आज आपण परभणी शहरातील रस्त्यांवर उतरलो आहोत। शहरातील प्रमुख मार्ग असलेला नानलपेठ ते जुना पेडगाव या रोडवरून आज आपण आपली बाईक घेऊन जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या ठिकाणून जाणाऱ्या नागरिकांना कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागते। चला तर आपण निघूया या प्रवासाला। शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नानलपेठ भागातील रस्त्यांची ही दुरावस्था। या भागातून जाणारा रस्ता जो आहे तो साधारणपणे 20 फूट रुंदीचा आहे, परंतु या 20 फुटाच्या रुंदीमध्ये जागोजागी 5, 7 आणि 8 फुटांचे खड्डे दिसून येतात। या खड्ड्यावरून शहरातील नागरिकांना रोजच्या रोज आपला प्रवास करावा लागतोय। जीव मुठीत घेत हा प्रवास पार केला जातो। परभणी नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेमध्ये झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील, शहराची दुरावस्था दूर होईल अशी आशा असताना महानगरपालिकेच्या काळात तर शहर अधिकच विद्रूप होऊन बसलेलं आहे। कारण रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। या रोडवर या अगोदर अनेक वेळा अपघातही झाला होता। याच रोडवर जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अपघातामध्ये आपले जीव गमवावे लागले, परंतु प्रशासन हातूरमातूर दुरुस्ती करतं आणि त्यानंतर या रस्त्याच्या नूतनीकरणाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होतं। एकूणच रस्त्यांची जी विदारक परिस्थिती आहे त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना संकटाला सामना करावा लागतोय आणि त्यामुळे नागरिकांना अनेक आजारही जडले आहेत। मणक्याचे आजार असतील, धुळीमुळे श्वासोच्छवासाचे आजार असतील, अनेक आजारांना नागरिकांना समोर जावं लागतंय, परंतु प्रशासन महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे परभणीतील नागरिकांना वाली कोण हा मोठा प्रश्न आहे। परभणी शहरामध्ये सर्वाधिक गाजत असलेला हाच तो रस्ता। या रस्त्यावर सोशल मीडियावर मीम देखील बनवण्यात आले, परंतु या मीममधूनही प्रशासनाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ मिळू शकला नाही आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना रोजच्या रोज या खड्ड्यांचा सामना करत आपला प्रवास करावा लागतो। या रस्त्याची दुरावस्था जर आपण पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। याच रस्त्यावर अनेक वेळा दुचाकीस्वारांचे अपघातही झालेले आहेत। या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनाही अनेक वेळा जखमा झालेल्या आहेत। रस्ता 20 फुटाचा असला तरी 10 ते 15 फुटावर खड्डे आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे का खड्ड्याच्या आजूबाजूला थोडाफार रस्ता आहे असा मोठा प्रश्न या रस्त्यावरून जाताना पडतो। परंतु प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे का दुर्लक्ष करतं हा प्रश्न या भागातील नागरिक नेहमी विचारतात। या रस्त्याचा जर आपण विचार केला, राष्ट्रीय महामार्गापासून जुना पेडगाव रोड असे या रस्त्याचं नाव आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असूनही या रस्त्याचे दुरावस्थेचं चित्र काही बदलायला तयार नाहीये। मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यामधून आपला जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करणारे नागरिक या रस्त्यावर रोजचं चित्र आहे। जागोजागी साठलेलं पाणी आणि खड्डे, यामुळे हे खड्डे चुकवताना अनेक वेळा नागरिक या रस्त्यावर पडतात। कधी हाताला जखमा तर कधी पायाला जखमा। विद्यार्थ्यांच्या नशिबीही हाच रस्ता आहे आणि त्यामुळे प्रशासन
या रस्ता दुरुस्त कधी करणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलं आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचं हे प्रातिनिधिक स्वरूप आहे। आम्ही साधारणपणे नानलपेठ कॉर्नरपासून जुना पेडगाव रोड असा 1 ते 1.25 किलोमीटरचा प्रवास केला, परंतु या रस्त्यावरील खड्ड्यांची जर आपण संख्या मोजायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला शक्य नाही आहे, कारण हजारो खड्डे या रस्त्यावर आहेत आणि या हजारो खड्ड्यांमधून या भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज आपला प्रवास करावा लागतोय। त्यामुळे प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेमकं कधी लक्ष देणार आणि या नागरिकांना या खड्ड्याच्या रस्त्यातून मुक्तता कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। तर नागरिकांनी या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे नागरिक तर अर्थातच संतापलेले आहेत। काय त्यांनी प्रतिक्रिया संतप्त व्यक्त केल्या आहेत ऐकूयात। रस्ते तर आता बघतातच तुम्ही, एखादा जरी डिलिव्हरी पेशंट कोणी असेल किंवा अवघड कोणाचं काय असेल ना, पण ते इतकं अवघड आहे, जर काही झालं तर कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना? नळपट्टी घेतात, घरपट्टी घेतात, रोडचं सगळं तुम्ही व्यवस्थित वसूल करता, मग आम्ही कोणाकडे जायचं की हे रोड करून द्या म्हणून? मग तो पैसा कुठे जातो ह्यांचा सगळा? किती आता आज मी 25-30 वर्ष झाले इथे राहते आहे, तसंच आहे। तर आम्ही रस्त्यांवरच्या खड्ड्यांची लांबी रुंदी मोजली तर प्रत्येक खड्डा हा दुसऱ्या खड्ड्यासोबत स्पर्धा करत असल्याचं दिसून आलं। पाहुयात परभणीच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांची दुरवस्था। रस्त्यावर असलेली खड्ड्यांची संख्या जर आपण पाहिली तर हे खड्डे आपल्याला तरी मोजणं शक्य नाहीये, परंतु 20 फुटाच्या रोडवर जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची साईज आपण नक्कीच मोजू शकतो। यासाठी मी सोबत एक टेप आणलेला आहे, या टेपच्या सहाय्याने आपण पाहूया। तब्बल 13 फूट रुंदीचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यांची जर आपण उंची मोजायचा प्रयत्न केला तर या पट्टीच्या सहाय्याने आपण उंची बघूया। साधारणपणे 1 ते 2 फुटाचे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले आहेत। 20 फुटाच्या रोडमध्ये जर 12 आणि 13 फुटांचे खड्ड्यांची रुंदी असेल तर या रस्त्यावर फक्त खड्डे आहेत, इथे कुठेही रस्ता अस्तित्वातच नाही असं दिसून येते। या भागात राहणारे काही नागरिक आपल्यासोबत आहेत, या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। काय सांगाल या रस्त्याबद्दल? हा रस्ता जवळजवळ 20 वर्षापासून अशाच परिस्थितीत आहे। या ठिकाणचे नगरसेवक निष्क्रिय आहेत, हे या रोडकडे बघत नाहीत। निधी आला म्हणतात, उद्घाटन होतात, पण आत्तापर्यंत काही झालेलं नाही। उद्घाटन होऊन जवळजवळ 1 वर्ष होत आलेलं आहे, पण या कामाची कसलीही दखल घेतली जात नाही आणि परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या ठिकाणच्या तरुण तडफदार आमदारांनी या भागाला निधी दिला, 4 कोटी असे म्हणले जाते। एकूण मागील अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे, परंतु रस्ते काही दुरुस्त होत नाहीत। काय सांगाल या रस्त्याच्या संदर्भामध्ये? कोणाकोणाकडे पाठपुरावा केला तुम्ही? आम्ही नगरसेवकांकडे पहिल्यांदा तर आम्ही आमच्या नगरसेवकांना पाठपुरावा केला, त्यांना पण काही रिस्पॉन्स दिला नाही। ते आमच्या गल्लीतच काय करत नाहीत तर ह्या रोडचं काय करणार तुम्ही? त्याच्यामुळे हे लोक कोणी काय करत नाही। त्याच्यानंतर आमदार फंड देण्यात आला, आमदार फंड देऊन जवळपास 2 महिने झाले, तरी पण त्याच्यात काही हे नाही आहे आणि मला तर वाटते आणखीन हे रोड काही 5 वर्ष काही होत नाही। हा जो पेडगाव रोड आहे त्याची दुरुस्ती साधारणपणे 2015 साली झाली होती, परंतु त्यानंतर या रस्त्यावर कुठं एक टोपलं मातीही टाकण्यात आली नाही आणि त्यामुळे हे खड्डे पुन्हा एकदा वरी आले। या भागातील नागरिक असंतोषामध्ये असतात, वेळोवेळी आंदोलने करतात। आंदोलनं केलं की लोकप्रतिनिधी इथे येतात, यांची भेट घेतात आणि मोठमोठी आश्वासनं देतात, परंतु या आश्वासनांची पूर्तता नेमकी होणार कधी हा मोठा प्रश्न आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। तर परभणीच काय, राज्यातल्या इतर सुद्धा भागातल्या महामार्गांची रस्त्यांची दुरवस्था पाहणार आहोत। नेमकी अवस्था काय आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। आणि ही थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे। बैठक सुरू झालेली आहे, 10ची वेळ होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन, ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हजर आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि विज्ञान भवनामध्ये ही बैठक पार पडतेय।
लगेचच या बैठकीला सुरुवात देखील होईल आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन आज नवी दिल्लीमध्ये करण्यात आलंय विज्ञान भवनामध्ये। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। प्रशांत, आता कुठे बैठकीला सुरुवात होतीये? अमित शहा नुकतेच पोहोचलेले आहेत या हॉलमध्ये, काय माहिती आणखी मिळतेय? बरोबर, अमित शहा पोहोचलेले आहेत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, याशिवाय इतर राज्यांचे देखील मुख्यमंत्री पोहोचले आहेत। साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे आणि बैठकीच्या माध्यमातून नक्षलग्रस्त राज्यातील जे जिल्हे आहेत 90 जिल्हे, या 90 जिल्ह्यांच्या विकासासाठी च्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं पाऊल आणि महत्त्वाच्या योजना आजच्या बैठकीत त्या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, हा अतिशय महत्त्वाचा आहे। आणि सोबतच जिथे जे निमलष्करी दल तैनात आहे त्या निमलष्करी दलाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पुढाकार घ्यायचा आणि कशा पद्धतीनं कारवाया करायच्या हे देखील याच्या बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये ज्याही यशस्वी कारवाया झालेल्या नक्षल विरोधी अभियानाच्या अंतर्गत, तर त्यामध्ये कशा पद्धतीची योजना लागणार या संदर्भातली माहिती होऊ शकतं राज्याचे पोलीस महासंचालकाच्या वतीने देण्यात येईल। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते की उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची वेगळी भेट देखील होण्याची शक्यता, त्यामुळे त्याला राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे की ही जर वेगळी भेट होत असेल तर यातून काय बाहेर पडतं आणि या भेटीतून चा जो सार असेल तो महाराष्ट्राच्या राजकारण ठरवण्यासाठी आणि राजकारणाचं भवितव्य ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल प्रशांत, आणि अमित शहा पोहोचलेले आहेत, बैठकीला सुरुवात होते आणि प्रत्येक राज्याचे बऱ्यापैकी प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत, त्यामुळे मेन मुख्य मुद्दा हा नक्षलग्रस्त असणार आहे आणि नक्षलग्रस्त भागाच्याच पार्श्वभूमीवर या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन आहे। त्यामुळे पाहूयात ही बैठक नेमकी किती वेळ चालते, त्यानंतर तिथे काय काय मुद्दे चर्चिले जातात आणि मग महत्त्वाची गोष्ट ज्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले ते म्हणजे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे, त्या संदर्भातले सुद्धा अपडेट तुमच्याकडनं घेऊस। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणारच आहे, मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सध्या दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद प्रभावित क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे या बैठकीसाठी हजर आहेत। त्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीमध्ये सहभागी आहेत आणि साधारण 10 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होऊन 2 तास ही बैठक चालेल। मात्र महत्त्वाची गोष्ट यामध्ये की उद्धव ठाकरे या बैठकीसाठी गेलेले दिल्लीमध्ये, त्यांची एक स्वतंत्र बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत होण्याची शक्यता आहे। एक बंद दाराआड त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा होईल अशी एकूण माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे या बैठकीसोबतच त्या दुसऱ्या बैठकीकडे सुद्धा लक्ष लागले संपूर्ण महाराष्ट्राचंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या भेटीवर। आणि या बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची, मात्र प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।